नमस्कार. नेहमीप्रमाणेच आपल्या YouTube फॅमिलीवरती आजच्या या व्हिडिओचा विषय म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि त्याच्यामधली टॅट 2025 जी अगदी उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे आणि तरी सुद्धा अजून संभ्रम संपत नाहीये आणि तरी सुद्धा अजून म्हणजे या संदर्भातील निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणारे अडथळे अजून संपत नाहीयेत, परंतु परीक्षा मात्र वेळेवरतीच होणार आहे असं शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ओक मॅडम या व्हिडिओचं तुम्ही थंबनेल सुद्धा पाहिलं असेल, त्यांची सुद्धा उमेदवारांनी भेट घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा याच गोष्टीला दुजोरा दिला आहे आणि मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालू शहाणे गेल्या काही दिवसापूर्वी चॅनलवरती व्हिडिओ टाकून तुम्हाला कन्फर्म सांगितलं होतं मित्रांनो, परीक्षा पुढे जाणार नाहीये, जायला पाहिजे 100% जायला पाहिजे होती. त्याचं कारण असं होतं की म्हणजे खूप कमी वेळ भेटलेला आहे उमेदवारांना सध्या प्रिपरेशन करण्यासाठी. त्याचबरोबर बऱ्याच परीक्षा इन बिटवीन येत आहेत आणि त्याच्यामुळे कोणता अभ्यास करायचा आणि तेवढं जरी असलं तरी मग या सुकर कशा होतील या संदर्भात अनुराधा ओक मॅडम ज्या परीक्षा परिषदेच्या आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्याच्यावरती त्या काय म्हणाल्या हे सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे. सो डू सबस्क्राईब, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि येस सर्वांना नक्की सांगा, कारण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण चॅनलवरती देत असतो. आणि याचं एक वृत्तिमंत उदाहरण म्हणजे जेव्हा युद्ध चालू होतं इंडिया पाकिस्तान, तेव्हा सुद्धा मी हे तुम्हाला कन्फर्म ऑथेंटिकपणे सांगितलं होतं की मित्रांनो एकच कंडिशन आहे की त्या कंडिशन मध्ये परीक्षा पोस्टपोन होऊ शकते, पुढे ढकलली जाऊ शकते. ती म्हणजे जर एनिथिंग इफ एट ऑल हॅपन्स अबाउट कंडिशन ऑफ वॉर, म्हणजे जर एकदम भयंकर जर वॉर सुरू झालं तर मात्र त्याच कंडिशन मध्ये परीक्षा पुढे जाऊ शकेल, अन्यथा परीक्षा पुढे जाणार नाही. कारण या संदर्भात मी स्वतः मंत्रालयात फॉलोअप घेतला होता आणि तुम्हा सर्वांना ही माहिती सांगितली होती. आता मित्रांनो हे चालू असताना मला माहितीये की तुम्हाला सध्या परीक्षेवरती अभ्यासावरती फोकस करणं देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही पाहत असाल की चॅनलवरती मी अननेसेसरी गरज नसताना कोणताही कंटेंट टाकतच नाहीये, कारण सध्या मला माहितीये की माझ्या परीक्षार्थींना सध्या स्कोर टॉपर बनायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी तिथं फोकस करणं गरजेचं आहे. परंतु ज्यांच्या परीक्षा म्हणजे अडसर येत आहे किंवा सध्या कमी वेळ भेटत आहे किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत की सध्या आमच्याकडे नॉन क्रिमिनल नाहीये, कास्ट सर्टिफिकेट नाहीये किंवा बाकीच्या समांतर आरक्षणचे सर्टिफिकेट नाहीयेत, मग आम्ही परीक्षेचा फॉर्म भरायचा का किंवा तो परीक्षेचा फॉर्म भरला तर मग आमचं नुकसान होईल का, असे बरेच प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये. नक्कीच या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ जरी थोडाफार जरी मोठा झाला तर तुम्हाला कोणताही पश्चाताप होणार नाहीये 100%. जर तुम्ही हा मन लावून एकदा फक्त पहा आणि अभ्यासाला लागा. दॅट्स इट फॉर नाव. लेट्स गेट स्टार्टेड. मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालू शहाणे शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी सतत तत्पर होत असताना आपण अगदी तिसरी टॅट घेण्यात यावी यासाठी पासूनचा जो लढा आहे, त्याचबरोबर 100% पदभरतीची जी फाईल आहे सध्या वित्त विभागाकडे आहे. मला असं वाटतं एक चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, 3 बिग न्यूज मध्ये मी त्या उल्लेख केलेला आहे त्या गोष्टीचा. ती सुद्धा अजून वित्त विभागाकडेच आहे, त्याच्यावरती अजून कोणती पुढची प्रोसेस झालेली नाहीये. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे सध्या जी काही परीक्षा एमपीएससीच्या परीक्षा आहेत, गटकच्या परीक्षा आहेत, त्याच वायसीएमच्या परीक्षा आहेत, बऱ्याच परीक्षा आहेत. म्हणजे जर तुम्ही पाहिलं की अगदी बऱ्याच परीक्षा इन बिटवीन या परीक्षेच्या दरम्यान येत आहेत आणि याच धर्तीवरती परीक्षा परिषदेची पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे. शिक्षण मंत्र्यांची सुद्धा फोनवरती बोलणं झालेलं आहे. परंतु as I told you already before, there is no at all -% chance there will be postponement of exam. Exam will be conducted from 24th May onward itself. बॅचेस वाईज असेल, शिफ्ट वाईज असेल. या चॅनलवरती ऑलरेडी परीक्षेची तयारी कशी करावी, मागील पेपरचं विश्लेषण ते खूप महत्वाचं आहे. तेवढेच घटक करायचे आहेत. त्याच्यामध्ये जे घटक सांगितले नाहीत करायचे ना ते अजिबात सुद्धा करू नका. त्याचबरोबर एक शॉर्ट सुद्धा टाकलेला आहे की अभ्यासक्रम कुठला कुठला आहे तो एकदा पहा आणि चॅनलवरती वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला बरंचसं ऑलरेडी नॉलेज मिळत आहे. त्यामुळे मला अजून त्याच्यामध्ये गरज नसताना देवसं वाटत नाही. तरी सुद्धा जर वाटलं तर नक्कीच आपण याच्यावरती तुम्हाला पुढे मार्गदर्शन करतच राहू. तर मित्रांनो आता परीक्षा तर पुढे जाणार नाहीये, मला असं वाटतं चॅनल व्हिडिओच्या पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं होतं आणि चॅनलवरती नेहमी मी सांगत आलेली आहे.
गरज होती परीक्षा पुढे जाण्याची पण जाणार नाही, परंतु विद्यार्थ्यांचं कोणतं नुकसान होणार नाही याच्यावरती मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि ज्या ओक मॅडमची जी भेट झालेली आहे त्यांनी काय सांगितलं याच्यावरती बोलणार आहे. मित्रांनो, प्रथमतः अपियरला संधी देण्यात यावी एमपीएससीच्या धर्तीवरती या संदर्भात मी स्वतः शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं. आणि त्या निवेदनातील शब्द ना शब्द तुम्ही पाहत असाल की तो त्या परिपत्रक आहे जे 2 मेचं ज्या परिपत्रकानुसार अपियरला संधी देण्यात आली. ट्विटरवरती ते निवेदन तुम्ही पाहू शकता, बालुशा माने म्हणून सर्च करा, तिथे तुम्हाला नक्की मिळेल. त्या ऍज इट इज त्यांना संधी सुद्धा मिळालेली आहे. प्रश्न असा मला अजिबात सुद्धा क्लेम करायचा नाहीये की माझ्या प्रयत्नामुळे झालं, कोणाच्या प्रयत्नामुळे झालं, पण मला माहित नाही की पण जी गोष्ट आपण मांडलेली आहे पुराव्यानुसार आहे त्याला नक्कीच मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामध्ये हे सर्वांचं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि अर्थातच या सर्वांचं श्रेय त्या उमेदवारांना जातं जिथं यांना संधी मिळालेली आहे. तर ते संयुक्तित का होतं, कारण एमपीएससीच्या धर्तीवरती अपियरला संधी मिळण्यात यावी. त्याचबरोबर अजून एक त्याच्या पाठचा मुद्दा होता की परीक्षा वेळेवरती होत नाहीयेत, असे बरेच मुद्दे होते. बरेच होतात, आता संधी मिळालेली आहे, आता वेळ कमी राहिलेला आहे. आता परीक्षा परिषदेची जी काही व्हिजिट केलेली आहे उमेदवारांनी, त्यांनी काय सांगितलेलं आहे की उमेदवारांचं कोणतं नुकसान होणार नाही. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की ज्या उमेदवारांच्या परीक्षा या इन बिटवीन जेव्हा त्यांच्या टॅटची एक्झाम आहे त्या दरम्यान जर त्यांची परीक्षा आली तर मात्र त्यांची शिफ्ट आहे ती बदलून मिळणार आहे. आणि त्याचसाठी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं असेलच, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत. तर तो गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यानुसार तुमचे जे हॉल तिकीट जर अवेलेबल झाला असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट अटॅच करून तुमच्या पूर्ण डिटेल द्यायची आहे. तुम्हाला शिफ्ट मात्र बदलून मिळणार आहे. सो ती एक विद्यार्थ्यांना सुविधा मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी या टॅट 2025 पासून मुकणार नाहीये याची गॅरंटी मात्र परीक्षा परिषदेनं दिलेली आहे. इन बिटवीन विद्यार्थ्यांना जी दुसरी याच्यामध्ये जो बेनिफिट होतोय तो म्हणजे जी आता तुमच्या मनामध्ये जी शंका आहे आणि मला असं वाटतं बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहे, प्लीज व्हिडिओ सर्वांना पाठवा किंवा माझं जे म्हणणं आहे ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा की जे आता उमेदवार जे पॅनिक झालेले आहेत की आमचं एनसीएल नाहीये, मग आमच्याकडे सध्या भूकंपग्रस्त सर्टिफिकेट नाहीये, प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट नाहीये, सीबीसी सर्टिफिकेट नाहीये, ओबीसीच्या संध्या नोंदी सापडल्या त्यांचं सर्टिफिकेट नाहीये किंवा ते कास्ट व्हॅलिडिटी केलेले नाहीये किंवा बाकी बरेच कुठले सर्टिफिकेट आम्ही काढले नाहीयेत, ओपनच्या सध्या उमेदवारांना सध्या ईडब्ल्यूचा लाभ घेता येतो तर ते सर्टिफिकेट नाहीयेत, तर आमचं काय. तर मित्रांनो सध्या तुम्ही जर फॉर्म भरताना जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला कोणतीही कागदपत्र तिथे अटॅचच करायची नाहीये. परीक्षा परिषदेचा रोल काय आहे की परीक्षा कंडक्ट करणं, त्यासाठी जे काही क्वालिफिकेशन आहे, सर्टिफिकेटची जी डेडलाईन आहे, कधीपासून सर्टिफिकेट कुठल्या तारखेपर्यंत असावं, या संदर्भात हे सर्व जे काम आहे ते मंत्रालयातून डिसाईड केल्या जातात गोष्टी आणि आयुक्त कार्यालयातून त्या जस्ट प्रोसीड केल्या जातात, हे लक्षात घ्या. या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अजून कोणती डेडलाईनच दिली नाहीये. म्हणजे परीक्षा जरी फॉर्म तुम्हाला 14 मे पर्यंत भरायचा आहे तर असं तिथं कुठं लिहिलं नाही की एनसीए 14 मे पर्यंत पाहिजे, प्रकल्पग्रस्त 14 मे पर्यंतच पाहिजे. नो मित्रांनो, याच्या संदर्भात तुम्हाला आतापर्यंत कोणती डेडलाईन आलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म भरत असताना तुमच्या हातात सर्टिफिकेट पाहिजे असं जे काही क्लासवाले जो काही प्रोपगंडा चालवतात आहे तो एकदम चुकीचा आहे. मी मेलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल आयडी सुद्धा दिलेला आहे, balusha.sb@gmail.com. जेव्हा तुम्हाला कुठलाच मदत कोणाकडूनच मिळत नाहीये आणि खूप इमर्जन्सी काम आहे तेव्हा मात्र मेल करा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय तिथं मात्र देण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. तर मित्रांनो असं आहे की त्याच्यामध्ये कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं नाहीये. त्यामुळे जो काही हे एनसीएल काढणारे जे काही असतात लोक किंवा त्याचबरोबर आपण ओल्ड कस्टमकडे किंवा बाकी तहसीलदाराकडे ह्याच्याकडे जे काही फॉलोअप घेत असतो आणि ते सांगत असतात की एवढे पैसे द्या तेवढे पैसे, अजिबात कोणाला पैसे द्यायची गरज नाहीये. आतापर्यंत इथून पुढे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 महिने नक्की मिळतील की तोपर्यंत सर्टिफिकेट चालणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही फिजिकल डिसेबल वगैरे याचं कुठलंही बेनिफिट घेत असाल, समांतर आरक्षण किंवा कोणताही बेनिफिट घेत असाल रिझर्व्ह कॅटेगरी, तरी मात्र तुम्हाला सध्या तुम्ही अप्लाय करा सर्टिफिकेटसाठी आणि फॉर्म भरा. कारण फॉर्म भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाहीये आणि अननेसेसरी पैसे देऊन यांचे लागण्याच्या पाठी लागू नका. सध्या मला एक आजचीच गोष्ट आहे म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवत आहे की बऱ्याच जणांनी मला व्हिडिओज पाठवलेले आहेत की एनसीएल 14 पर्यंत पाहिजे, त्याच्यानंतरचं चालणार नाहीये, मग मॅडम आम्ही काय करायचं. ते सांगत होते की तुम्हाला काही करून भरा, नंतर तुम्ही परीक्षेतून बाद होणार, परीक्षेत जरी मार्क्स पडले तरी तुमचं त्या तारखेनंतर. मित्रांनो हे खूप चुकीचं आहे.
हे सगळं फक्त क्लासेसवाले असतील किंवा बाकीचे जे काही असतील ते मनी मेकिंग बिझनेस आहे, मला त्याच्यावरती बोलायचं नाहीये, कारण आय एम नॉट पार्ट ऑफ इट. सो आय डोंट वॉन्ट टू टेल यू मीन्स ब्लेम एनीवन because that is none of my business, but I would like to guide you all की तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करा, कम्प्लीट दुर्लक्ष करा. तुम्ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन वरती लक्ष ठेवा आणि लक्ष द्या गोष्टीकडे. सध्या नॉन क्रिमिनल कुठलंही डॉक्युमेंट जरी नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, हे मात्र शुअर आहे. याबद्दल अजून जरी प्रश्न असला तरी तुम्ही विचारू शकता. आणि या संदर्भात ओक मॅडमशी जेव्हा भेट घेतलेली आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही असं कोणतं त्यांना सांगितलेलं नाहीये की परीक्षा हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ताच पाहिजे, नको. त्यांना तो वेळ दिला जाईल आणि मित्रांनो तो तुम्हाला वेळ मिळेलच. आणि जरी नाही मिळाला तर मी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला एक शब्द देते की आपण तो वेळ तुम्हाला मिळवून देऊ. कारण आतापर्यंत हे मी फक्त बोलत नाहीये, मी करून दाखवलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या तुमच्या आशीर्वादामुळे करून दाखवलेल्या आहेत. आमच्या टीमचं सहकार्य लाभलेलं आहे म्हणून दाखवलेलं आहे. आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींना आपण सपोर्ट केलाय त्या गोष्टी 100% झालेत. आणि ज्या ज्या गोष्टींना म्हणजे जस्ट म्हणजे आय डोंट वॉन्ट टू म्हणजे की उगीच प्रोपगेंडा म्हणून करायचं नाहीये, माझं युट्यूब आहे म्हणून मला काम करायचं नाही किंवा मला काही काम धंदे नाहीयेत म्हणून काम करायचं नाहीये. तर ज्या गोष्टी वाटतात योग्य तिथं मात्र लढावंसं मला असं वाटतं. आजपर्यंत रिझल्ट मिळालाच नाही असं झालंच नाहीये. आणि ज्यांना ज्यांना आतापर्यंत मी सपोर्ट केला नाहीये, बॅड लक त्यांचं की माझं मला माहित नाही किंवा माझं गुड लक मला माहित नाही की खरंच त्यांना म्हणजे यश येत नाहीये. आणि तुम्ही हा इतिहास पाहून बघा, तुम्ही चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ बघा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा जे शिक्षक भरतीमध्ये काम करतात त्यांना कोणालाही माझं नाव सांगा. म्हणजे असंच आहे ते. आय डोंट नो वाय, गॉड्स ब्लेसिंग, पॅरेंट्स ब्लेसिंग, आय डोंट नो वाय. परंतु मला माहितीये उपरवाला सबका हिसाब बराबर करताय. प्रामाणिक प्रयत्न आहे तो. तुम्ही समोर त्याचा रिझल्ट पाहत आहात. लेट इट बी. आय डोंट वॉन्ट टू टॉक मोर अबाउट माय सेल्फ. यू विल फाइंड आउट मोर ऑन माय ऑल द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, FB, इंस्टाग्राम अँड मेनी मोर. यामध्ये विद्यार्थ्यांना जी सुविधा देण्यात आलेली आहे, डॉक्युमेंट त्यांना ते जोडू शकतात नंतरचं. सध्या अप्लाय करून ठेवा स्पोर्ट्स रिझर्वेशन कोणतंही, तर तुमचं ते ग्राह्य धरलं जाईल. लवकरच जेव्हा परीक्षा होईल त्यानंतर मंत्रालयातून शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्याकडून एक परिपत्र काढलं जाईल आणि तेव्हा हे जे डॉक्युमेंट्स आहेत ना, जे आपण रिझर्व्ह कॅटेगरीचे असतील किंवा समांतर आरक्षण असतील, कोणतंही आरक्षण तुम्ही जर याच्या अंतर्गत जर तुम्ही जो काही बेनिफिट घेताय त्याची एक डेडलाईनची तारीख येईल आणि तोपर्यंत तुम्हाला काढून तुमच्या समोर ठेवायचं आहे. पण मला असं वाटतं त्यांच्या तारखेची वाट पाहण्याच्या अगोदर तुम्ही प्रोसेस सुरुवात करा. दोन्ही प्रोसेस चालू ठेवा. फॉर्म भरून सध्या अभ्यासाला लागा. डॉक्युमेंट फक्त अप्लाय करून ठेवा. त्याच्या जास्त पाठी पडू नका. हे जे काही चुकीचे रुमर्स पसरवले जातात त्याच्याकडे अजिबात सुद्धा विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांना सध्या ज्या ओक मॅडमची जी भेट झालेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा हे सांगितलेलं की सध्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे ढकलणार नाही. मित्रांनो, तुम्हाला एक आठवण करून द्यावीशी वाटते. 2022 मध्ये जी काही टॅट झालेली आहे, 23 एप्रिल पासून 23 मार्च पासून 3 एप्रिल पर्यंत ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती. तेव्हा तर नवोदय विद्यालयाची परीक्षा होती मित्रांनो. ती परीक्षा शिक्षक भरतीसाठीच असते. तरी सुद्धा परीक्षा IBPSने परीक्षा परिषदेची टॅट 2022-23 पुढे ढकलली नव्हती. आता तर ज्या काही परीक्षा आहेत मला असं वाटतं त्यांचा जास्त शिक्षक भरतीशी तेवढासा संबंध नाहीये. त्यामुळे कोणत्याही कंडिशनमध्ये ऍज आय टोल्ड यू बिफोर परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही. सो आता तुमचं एक टार्गेट आहे वेळ, मॅटिक्युलस टाइम मॅनेजमेंट. वेळ कोणासाठी वाट पाहत नाही, त्याचं टाइम मॅनेजमेंट. आणि तुम्ही तुमचं एक ठरवा की तुम्हाला याच्यामध्ये करत असताना कशा चांगल्या पद्धतीने तुम्ही करणार आहात. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन, येस यू कॅन डू इट. तुम्हाला टॉपर बनायचंय आणि अर्थातच तुमचा जो स्कोर आहे 140+ असायला हवा. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस झालं पाहिजे. सध्या तुम्ही प्रॅक्टिस कसं करताय मला माहित नाही, परंतु जर तुम्ही IBPSच्या वेगवेगळे जर ऑनलाईन जर टाकलं लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती तर तुमच्या लक्षात येईल की तिथे बऱ्याच साऱ्या टेस्ट सिरीज आहेत. त्या तुम्ही सोडवत असताना तुम्ही जनरली लॅपटॉपवरती सोडवल्या तर अत्युत्तम होईल, PC वरती सोडवल्या तर अत्युत्तम, कारण आपली प्रॅक्टिस होते. आणि फायनली 200 प्रश्न 200 मार्कासाठी 120 मिनिटांमध्ये पूर्ण कव्हर करणं कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे जे तुमचे प्रश्न येतात ते तुम्ही 100% करा. टॉपिक्स ऑलरेडी मी मगाशी सांगितलेलं आहे की चॅनलवरती मागील वर्षाचं विश्लेषण टाकलेलं आहे. तेवढे जरी टॉपिक केले तरी तुम्ही चांगला स्कोर येऊ शकतो. अपार्ट फ्रॉम दिस मला असं वाटतं तुम्ही सध्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका.
सध्या अजूनही जो परीक्षा पुढे ढकलण्याचा जो प्रयत्न केला जातो तो केविलवाना प्रयत्न आहे आणि तो म्हणजे उमेदवारांच्या खरंच भावनांशी खेळत जाते. जर त्यांना 10 वेळा सांगितलं जाते की सध्या शक्य नाहीये आणि अशक्य ते शक्य जर करायचं असेल तर आता जेवढे उमेदवार सध्या ज्यांना वाटतं परीक्षा आहे कॅन्सल झाली पाहिजे त्यांनी परीक्षा परिषदेपुढे जाऊन तुम्ही ठाण मांडून बसू शकता, पण तसं कोण करायला तयार नाहीये. आणि अर्थातच सध्या जे काही शेड्यूल आहे त्यांचं परीक्षा IBPS ऑलरेडी शेड्यूल इयरचं शेड्यूल पूर्णतः पॅक आहे, त्यामुळे ते नंतर पुढे जाणार नाहीये. पुढे जरी जायचं म्हटलं तर पुढचे अजून 5 ते 6 महिने पुढे जाऊ शकतं. मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच कॉम्प्लिकेशन वाढणार आहेत. त्यासाठी सध्या परीक्षा होते हे आपण एक्सेप्ट करूया. आपण एक्सेप्ट करूया की आपण पास होणार आहोत चांगल्या मार्काने. आपण एक्सेप्ट करूया की मी शिक्षक होणार आहे आणि जरी मला ही संधी आलेली आहे ती मी दवडणार नाहीये. आणि राहिली गोष्ट सगळ्यात शेवटी म्हणजे सध्या संचमान्यता, पद किती असतील, भरती कशी होईल, चॅनलशी कनेक्ट राहा. नक्की आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि प्रयत्नार्थी परमेश्वर आहे. संचमान्यतेला सध्या स्टे आलेला आहे उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टमध्ये, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा आता सुट्ट्या आहेत कोर्टांना. जूनमध्ये कोर्ट सुरू होईल तेव्हा आता त्याच्यावरती सुनावणी होईल आणि ती सुद्धा मार्ग आपल्याला मोकळा झालेला दिसेल. सो मला असं वाटतं सध्या पॉझिटिव्हली राहा. म्हणजे कमेंट करत असताना व्हिडिओमध्ये कोणी असं म्हणू नका की परीक्षा पुढे जायला पाहिजे होती, असं झालं तसं. नो, सध्या जे आहे ते आपण एक्सेप्ट करूया आणि एक्सेप्ट करून मित्रांनो पुढे जाऊया. कारण आपल्याला शिक्षक व्हायचंय आणि शिक्षक होणं, गव्हर्नमेंट शिक्षक होणं किंवा शिक्षक भरती तितकीशी साधी सिंपल प्रोसेस नाहीये. सो मित्रांनो, लढेंगे और जीतेंगे भी आणि आम्हाला चांगला रिझल्ट आणायचा आहे, टॉप मध्ये यायचंय, टॉपर बनायचंय अशीच अपेक्षा आहे. सो ज्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असतात नेहमी सारखं तुमचा जिल्हा टाका आणि स्टे कनेक्टेड फॉर मोर अपडेट. थँक्स फॉर वॉचिंग.